जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे निलंबित, विभागीय चौकशीचे आदेश। जिल्हा सामान्य रुग्णालय सातारा येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। या पार्श्वभूमीवर त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले असून पुढील आदेश येईपर्यंत हे निलंबन कायम राहणार आहे। राज्यपालांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1969 मधील तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे। निलंबनाच्या कालावधीत डॉक्टर करपे यांचे मुख्यालय, उपसंचालक आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ कार्यालय इथं राहणार असून सक्षम अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही। तसेच निलंबन काळात महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार त्यांना कोणतीही खाजगी नोकरी स्वीकारता येणार नाही किंवा कोणताही व्यवसायात उद्योगात सहभागी होता येणार नाही। नियमांचं उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर पुढील कडक कारवाई होणार असल्याचं आदेशात स्पष्ट करण्यात आलंय। दरम्यान निलंबनाच्या कालावधीत त्यांना नियमानुसार निर्वाह भत्ता व इतर अनुज्ञेय भत्ते देण्यात येणार आहेत। ही कारवाई राज्यपालांच्या आदेशानुसार करण्यात आली असून संबंधित आदेशावर अधिकृत डिजिटल स्वाक्षरी करण्यात आलेली आहे। आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।